लग्नाच्या आमिषाने गुजरातच्या तरुणाची फसवणूक, लुटेरी दुल्हन अटकेत. लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीचा सीताबर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुजरातमधील एका तरुणाकडून 70,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने उकळल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश जिंदल पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात असताना त्याचा राणी पांडे हिच्याशी संपर्क झाला. यातील जे फिर्यादी आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, गुजरात. हे यांचं वय 35 झालं, परंतु लग्न कोणाशी होत नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्रांना याबाबत सांगितलं होतं की मला लग्न करायचं आहे. त्यावर त्यांच्या मित्रांनी त्याला सांगितले की नागपुरात एक मुलगी आहे किंवा एक महिला आहे जी ज्यांचे लग्न होत नाही अशा लोकांचे लग्न जोडण्याचे काम करते. अशा माहितीवरून ते नागपुरात आले होते. यातील जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे, वय 31 वर्षे, राहणार कुकरेजा बिल्डिंग जवळ, नागपूर, जरीपटका, अशी ही महिला आहे. आणि ती महिला मेयो हॉस्पिटल परिसरामध्ये सदर फिर्यादीला भेटली आणि लग्न करून देण्याचं आमिष दाखवलं, परंतु त्या मोबदल्यामध्ये काही पैसे द्यावे लागतील अशी तिने अट पण ठेवली होती. म्हणजे लुटेरी दुल्हन अशा स्वरूपातच हे प्रकरण आहे. एखाद्याला लग्नाचं आमिष दाखवणे आणि त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडणूक करून नंतर पसारा करणे, अशा पद्धतीची ही मोडस या आरोपींची आहे. या महिला आरोपी आणि इतर पुरुष आरोपीने सुद्धा इतर अजून कुठे गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर, याची आम्ही माहिती घेत आहोत.